नमस्कार, जीवन नवले, PM न्यूज नेटवर्क। आज आपण गांधीनगर पिंपरी या ठिकाणी आहोत। या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या समस्या आहेत, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। मावशी, काय समस्या आहे आपल्या? पाणी निवळ येत नाही आम्हाला। पाण्याची अडचण हा, आहे. पाण्याची अडचण आहे, लय अडचण आहे, म्हणजे पाणीच नाही। मग तुम्ही आता पाणी कुठनं भरताय? लांबून म्हणजे कुठं जातं? तिकडे बुद्धयाराकडे जावं लागतंय, तिकडे पण लोक पाणी देत नाहीत, वाकडे तिकडे तोंड करतात पाण्याला। आम्हाला पाण्याची सोय करा, पहिले काहीतरी करा, पण पाण्याची सोय करा। आता तुमच्याकडे जे मोटर वगैरे आहेत ते तुम्ही वापरत असाल ना पाण्यासाठी? पाणीच येत नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की जास्त प्रमाणामध्ये पाणी सोडावं। आणि या गांधीनगर मध्ये तर पहिल्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम होतोच, आणि जास्त प्रमाणामध्ये सोडलं तर मग भरता पण येतं, लोक कामाला पण जातात त्या पाण्यामुळे, फ्रेशर नसतं आणि उशिरा पाणी सोडतात पण पाणी पण येत नाही, आणि मग लोकांना कामाला जायला पण उशीर होतो, आणि असं काही प्रॉब्लेम होतात। आता काय टायमिंगला येतं पाणी? किती ते किती वाजेपर्यंत? 4 वाजता येतं पाणी, आणि 5:30 ला जातं, दीड तास येतं। आणि लगेच आम्हाला पाणीच येत नाही, थोडं पण पाणी येत नाही, सगळं बाहेरून पाणी येतो, अर्धा तास नाही उठ करूच तर जातंय पाण्यासाठी तर झोपत नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की जास्त प्रमाणामध्ये प्रेशर सोडावा, सगळ्यांना पुरेल एवढं। आणि अजून ते गटारीची समस्या सांगत होता, त्याबद्दल काय सांगाल? गटारीची समस्या म्हणजे ते तुंबले, म्हणजे पॅकिंग केलेले ते सगळं घाण वास येते, आणि कोण गटर काढायला येत नाहीत, आणि लहान लेकर आहेत आमच्या गांधीनगर मध्ये, वास येतो, आम्हाला पण त्रास होतो, आम्हाला बाहेर बसू वाटत नाही, मच्छर चावतात, गरम ते म्हणून आम्ही रात्रीचा बाहेर पण बसू शकत नाही त्या प्रॉब्लेम मुळे, आणि खूप वास येतो घुशीमुळे। फवारणी वगैरे होते का या बाजूला? होत नाही, स्वच्छता पण होत नाही, गटारीची फवारणी होत नाही, आणि स्वच्छता तर बिलकुल होत नाही। कंप्लेंट द्यायला जावं लागतंय तेव्हा गटार आपण काय सांगाल? आपण सामाजिक कार्यकर्ते या म्हणून. विषयावरती ही लोक माझ्याकडे आली होती, तर त्यांनी मला हा संदर्भ मांडला। मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ठेंगळ साहेबाला लेटरही दिलं होतं, आणि त्याच्यामध्ये झोलोपोयू आणि क प्रभागाचे जे अधिकारी आहेत अजिंक्य येळे, त्यांनाही लेटर दिलेलं आहे, पण अजूनही त्या पद्धतीने त्यांनी कामं अजूनही चालू केलेली नाहीत। फक्त बाहेरचा भाग तेवढे झाडू बिडू मारतात आणि निघून जातात, म्हणजे देखावा आहे हा फक्त। आतमध्ये कामं होत नाहीत ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे स्वच्छतेचा। आणि इकडं खादानीमध्ये 9 वर्षाचा कचरा पडलेला आहे, ते पण लेटर मीच दिलं होतं, त्याची स्वच्छता चालू आहे। कमीत कमी 26-27 दिवस झाले, अजूनही तेच काम चालू आहे। म्हणजे 9 वर्षाचा कचरा ह्यांनी जमा करून ठेवलेला आहे, म्हणजे आरोग्य विभाग काय काम करत होतं ह्याची विचारणा आयुक्तांनी करायला पाहिजे।